20 तारखेला आमच्याकडे कार्यक्रम आहे. हे मी बरेच वेळा व्हिडिओमध्ये बोललेले होते. कोणता कार्यक्रम आहे तर मी तुम्हाला म्हणायचे की ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला पण छान वाटेल. सांगण्यापेक्षा बघण्यात खूप आनंद आहे. तर तो हा दिवस 20 तारखेचा 20 जानेवारी 2026 आमच्या सगळ्यांच्या आठवणीतला हा दिवस आहे. आणि कार्यक्रम कोणता आहे तुम्ही पुढे नक्की बघा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. तुमच्या कमेंट्स आहेत की ताई कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडिओ टाक, तर मी 2 भागांमध्ये हा व्हिडिओ टाकणार आहे. सकाळी सुरुवात झालेली आहे आम्हाला आहेर चढवण्यापासून. सगळ्यांची धावपळ चालू आहे. तिकडे मागे बघा माझी आई, सगळीकडे म्हणजे सगळ्यांचीच पळापळ चालू आहे. पहाटेपासून आमची म्हणजे आम्ही तयारी करत होतो. भोगी आहे आज आईसाहेबांची, नैवेद्याची तयारी. आणि काय झालं होतं, 2-3 दिवस झाला आम्हाला रात्रभर झोपच नाही. देवदर्शन, दुसऱ्या दिवशी तयारी, आणि मंगळवार दिवस तर पहाटेपासून सगळं तयारी चालू आहे. वहिनीने आणि भावाने आम्हाला छान असा आहेर चढवलेला आहे. आधी आत्या मामांना, मग आम्हा दोघांना, आता नंतर आहे बहिणीला आणि दिराला, ह्यांना आहेर चढवणार आहे. चालू आहे मोठ्या बहिणीचा मुलगा आणि तन्वी दोघं मिळून हे करत आहेत. व्हिडिओ घ्यायचं काम त्यांचं चालू आहे. थोडं जरा इकडे तिकडे झालं असेल, पण तरी पण त्यांनी खूप छान असा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ घेण्याचा. आणि आता ह्याच्यानंतर आम्ही आवरून जाणार आहोत ह्याच्याकडे, गावामध्ये जाणार आहोत जिथे आमच्या आईसाहेबांचं मंदिर आहे. तिथे जाऊन आम्ही काय करणार आहे, भोगी करणार आहोत. आणि मग घरी येऊन पुढे जो काही कार्यक्रम आहे तुम्ही तो व्हिडिओमध्ये बघा. नंतर आल्यानंतर आईसाहेबांचं स्वागत करायचं, आणि मग नंतर पोत लाटायचा कार्यक्रम, घट बसवायचा, भरपूर असं एक 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 आहे सगळं. तुम्ही सगळ्यांनी पुढे व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला मात्र मला विसरू नका. आणि मग काय, हे आमचे छोटे पाहुणे गणेशला आहेर चढवायचं काम चालू आहे. तर त्याला ना आधीपासूनच घाई होती. कपडे, माझी कपडे बघा, पळाला कपडे घालायला. आता चालू आहे बहिणीला आणि छोटे जे माझे दीर आहेत, पलीकडे जे बसलेत ते माझे छोटे दीर आणि ही माझी छोटी बहीण. आमच्याकडे म्हणजे आम्ही दोघी बहिणी बहिणी जावा जावा आहोत. माझी छोटी बहीण माझी छोटी जाऊ आहे. तर मला अशी कमेंट्स आलेली आहे की त्यांना हा कार्यक्रम, म्हणजे मी शॉर्ट व्हिडिओ जे टाकते त्यांना हा कार्यक्रम समजत नाही, तर त्यांनी हा नक्की व्हिडिओ पुढे बघा. रुमाल घे घ्या जाईल. रुमाल कुठे शाळेत तुझं बघ तुझं बघ. या पुढे तुम्ही जरा पुढे या आणि परत मागे
उजव्या पायानं उजव्या पायाने ही शेळ आली लावडायचं पाडायचं जाऊ द्या पाय ठेवून पुढे या भोगी करून आम्ही घरी आलो. यायला थोडासा आम्हाला झालेला होता उशीर. सगळेजण आता सगळ्या काय केलं, आल्यानंतर चहा, पोहे, कोणाचा उपवास आहे त्यांना साबुदाणा खिचडी असं बनवून दिलं होतं आणि सगळेजण दारात छान असे बसलेले. या चटया टाकल्यामुळे भरपूर उपयोग झालाय, कारण सगळ्यांना बसायला पण येतंय आणि कचरा होत नाही वरती. खाली कसं आहे, मुरुम असल्यामुळे बसायला येणार म्हणजे बसता आलं नसतं, पण ह्या चटया टाकल्यामुळे खूप छान बसता येते. आणि इकडे बहिणीने बांगड्या घालून चुडे घालला, तिने पण चुडे घातलेस. आणि इकडे भाकऱ्या सर्व आहेत सगळ्या झाडाच्या सवयीला काय करतात, भाकरी बनवतात. आणि आता काय करणार, ह्यांच्या भाकरी करून झाल्या की मग दुसऱ्या जणी बसतील भाकरी करायला. आमच्या जाऊबाई, मामांची, भाची असे सगळेजण आले भाकरी करायला. भरपूर भाकरी बनवायची आहेत. मग ते सकाळी आम्ही गेलो तिकडे भोगी करायला आणि त्या इकडे येऊन त्यांनी चुली मांडून सुरुवात पण केली होती भाकरी करायला. आता ह्यांचं काय चालू आहे तर मोठी चूल मांडायचं चालू आहे, कारण त्यांचं ते नियोजन वेगळंच आहे. मोठं पातेलं ठेवून त्याच्यामध्ये मटण घालायचं आहे शिजायला, त्याच्यासाठी ते मोठी चूल करतायत. त्या मटण शिजायला कशी लागणार, मोठी चूल लागणार. छोट्या चुली काय ते पातेलं बसणार नाही. त्यांची वेगळीच तयारी चालू, प्रत्येकाचं वेगवेगळं काम चालू आहे. आणि मुलांचं काय काम चालू आहे तर माझ्या म्हणजे बहिणीचा मुलगा, छोटी मुलगी ह्यांचं व्हिडिओ घ्यायचं काम चालू आहे. कुणाचं नाश्ता करायचं काम चालू आहे, जेवण काय राहिलेलं. आणि मी पण नंतर बांगड्या घातल्या आणि चुडे घालून घेतले. काय झालं होतं, ह्या गडबडीमध्ये मला व्हिडिओ चॅनलवर टाकायला पण वेळ नव्हता. आणि कसं झालं होतं, भरपूर व्हिडिओ घेऊन ठेवलेत मुलांनी. पण आता मी काय करणार आहे, मी आधी हळदीचा व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे, देवदर्शनाचा टाकलेला आहे. आणि आता कार्यक्रमाचा जो संध्याकाळपर्यंत जी काय तयारी होती तो हा व्हिडिओ आहे. तुम्ही पूर्ण बघा. गाणी ह्यांची एवढी सुंदर आहेत म्हणलेली, ती पण तुम्ही ऐका. ते आम्हाला पोतावर काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत हे तुम्हालाही माहीत असावं, कोणी विचारलं तर ते आम्हाला समजून ते दादा सांगत होते. ते दादा एवढी सुंदर गाणी म्हणतात, तुम्ही त्यांची गाणी पुढे ऐका. कशी जोरदार सगळी तयारी केलेली आहे, फुलांनी डेकोरेशन केवढं सुंदर केलेलं आहे ते सगळं तुम्ही पुढे व्हिडिओत बघा. सकाळी आम्ही 1.25 किलोचं पुरण घातलं होतं. लवकर पहाटे उठलो होतो, 4 वाजताच उठून पुरण शिजायला घातलं. जाताना जो काय भोगीची तयारी असती, देवीला नैवेद्य न्यायचा असतो, ते बनवलं होतं आम्ही. नैवेद्य भरपूर सारे बनवले होते, कारण गावामध्ये आमच्याकडे भरपूर दैवत, मग सगळीकडे जायचं होतं. मग तिकडे काय केलं आम्ही, नैवेद्य बनवून नेले. येळण्याची आमटी भरपूर सारी बनवली होती, कारण म्हटलं जे कोणी नॉनव्हेज खाणार नाही ती आमटी पोळी असं सगळेजण खातील. आणि मग नंतर काय केलं, आल्यानंतर बाकीचे पण कडंगणी बनवायची असतात, बरंच काय काय बनवायचं असतं. मग सगळ्याजणी ह्या ज्या आलेल्या असतात, ह्या ताई ज्या आलेल्या असतात त्या पण काय करतात, मदत करतात. जे जे त्यांना माहिती आहे ते बनवायला ना सगळे मिळून बसून सगळेजण तयारी करत असतात. असं सगळ्यांचं चालू आहे. गाणी म्हणत मस्त हा कार्यक्रम चाललेला होता. तर पुढे तुम्ही ह्यांची गाणी ऐका. गाणी कशी वाटली तेही कमेंट्समध्ये सांगा. कार्यक्रम कसा वाटला तोही सांगा. तुमच्या कमेंट्स आहेत की ताई पूर्ण कार्यक्रमाचा आम्हाला व्हिडिओ दाखव. तर हा मी व्हिडिओ काय करणार आहे, 2 भागांमध्ये दाखवणार आहे, तुम्ही नक्की बघा. तर हे बघा, ह्यांचं चालू आहे पोत लाटायचं. सगळे मिळून इथे बसलेले आहेत. आता सुंदर यांची काय होतील, थोड्या वेळाने गाणी चालू होतील. खूप छान हे गाणी म्हणतात. आणि मग नंतर ह्या कार्यक्रमाला कसं असं थोडा उशीरच होतो, एक एक करूसपर्यंत संध्याकाळी
जेवणं हे होऊसपर्यंत 10-11 वाजतात असं असतं ह्या कार्यक्रमाचं. तर पुढे काय होतं, पुढे नंतर ते हे करणार आहेत सगळं छान तिकडे डेकोरेशन, घट मांडणार आहेत. तेही तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा. घट एवढे सुंदर त्यांनी मांडलेले आहेत. देवी नंतर आणायची आहे. देवी पण एवढी सुंदर मस्त सजवून त्यांनी घरून येताना आणली होती. तीही तुम्ही बघा. कशी वाटली तीही तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर असा होता आमच्याकडे मस्त देवीच्या आगमनाचा कार्यक्रम, परडीचा कार्यक्रम. तर मला विचारलेला आहे की ताई हा कार्यक्रम कोणता आहे? तर हा कार्यक्रम जो आहे तो आमच्या म्हणजे हातावर ताट आलेले त्याचाच हा कार्यक्रम आम्ही करतोय. मी तुम्हाला मागे पण बरेच दिवस झाले म्हणत होते की आम्ही ह्या कार्यक्रमाची खूप वाट बघत होतो सगळेजण मिळून, आणि तो कार्यक्रम आज आमच्याकडे आहे. त्याचाच ही जोरदार तयारी चाललेली आहे. मग तुम्हाला कसा वाटला हा कार्यक्रम तो सांगायला मात्र विसरू नका. आणि आता पुढे सुरू होणार आहे त्यांची सुंदर अशी गाणी म्हणायला. माझ्या भावाच्या मुलाला ही गाणी एवढी आवडली आहेत, छोटा आहे तो, आणि त्याला एवढी ही गाणी आवडली आहेत की सारखा तो ती काय करतो, आता तिकडे गेलेला आहे पण मी फोन केला, त्यांनी फोन केलेला असला की लगेच ती गाणी म्हणायला सुरुवात करतो. म्हणजे एवढा लहान आहे पण त्याला पण ही गाणी एवढी आवडली आहेत. म्हणजे गाणी आहेतच अशी की सगळ्यालाच आवडलेली आहेत. पोरांचा खेळ चालू आहे. पाण्याच्या बाटल्या छोट्या छोट्या घेऊन फिरतायत, पाणी पितायत, खातायत. सगळेजणांची अशी मस्त पोरांची मजा चाललेली आहे. आणि माझी मुलं आहेत व्हिडिओ काढायला. बहिणीचा मुलगा आलेला आहे, फक्त बहिणीची मुलगी नाही आलेली, मोठ्या बहिणीची मोठी बहीण पण आलेली आहे माझी. तेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवणार आहे. मोठ्या बहिणीच्या मुलीचे काहीतरी पेपर आहेत त्याच्यामुळे तिला काही येणं झालं नाही. नाहीतर आम्ही सगळेजण सगळी आमची फॅमिली आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये माझी मावशी एक तुम्हाला दिसत नाही आहे. तिकडे बघा त्यांच्या आई बहीण त्यांच्या अजून एक जण आजी आहेत. त्या तिघीजणी मिळून पुरणपोळ्या बनवतात. जे राहिलेलं पुरण होतं जातानाच आम्ही काय केलं होतं, सकाळी पुरण वाटून ठेवलं होतं. सगळी तयारी करून ठेवली होती. म्हणलं आलं की कसं होईल, बाकीचं सगळं असतं करायचं, त्याला वेळ जाणार आहे, मग पटपट पुरणपोळ्या बनवून होतील. म्हणून आम्ही जाताना सगळी तयारी करून घेतली होती. जे आम्हाला काय काय करायला सांगत होते त्याच्यामुळे आम्हाला काय होतं, स्वयंपाक वगैरे करायला वेळ मिळत नव्हता. आणि इकडे कामाला भेटायला थांबवली. माझी बहीण आणि माझे छोटे धीर आहेत. कशी पद्धत असते बघा. मी पण पहिल्यांदाच बघत होते. आता पुन्हा त्यांची गाणी चालू झाली. पाया पडा दक्षिणा ठेवा, उठा दुसरी जोडी येऊ द्या. पाया पडायचं दोन्ही पाणी ती हळद ताटत चालू ओके या
फुलं वाहायला मेन माणसं पुढे नाही त्याच्या हातात काढायचं. गाडी करून घेऊन येतो. 6,000 रुपये घेतला. तुला काय कळत ग,